नमस्कार. आज आपण फार्माकोथेरपेटिक्स सब्जेक्टमधला डर्मॅटॉलॉजिकल डिसऑर्डरमधला सेकंड पॉईंट बघणार आहे, इचिमा. त्याच्यातले कंटेंट, इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ इचिमा, इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, नॉन फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट अँड फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट. इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट इज मीन बाय इचिमा बघणार आहे. द टर्म ऑफ इचिमा इज सिनोनॉमस विथ द टर्म डर्मॅटिटिस. त्याला दुसरं सुद्धा नाव काय म्हटलं जातं तर डर्मॅटिटिस सुद्धा म्हटलं जातं इचिमाला. इचिमा इज अ इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स टू द व्हरायटी ऑफ द एजंट ॲक्टिंग ऑन द स्किन फ्रॉम आउटसाइड और फ्रॉम विदिन द बॉडी सच ॲज केमिकल्स अँड ड्रग्स, हायपरसेन्सिटिव्हिटी टू व्हेरियस अँटीजन्स अँड हेप्टेन्स. ह्याच्यामध्ये काय होतं तर इन्फ्लामेशन होत असते स्किनला, स्किनच्या अदर पार्टला किंवा स्किनमध्ये त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत असते. ते कसं होत असते तर दिस इज अ नॉन कॉन्टेजियस मेडिकल कंडिशन दॅट कॉजेस इचिनेस, ड्राय स्किन, रॅशेस, स्कॅलिस पॅचेस, ब्लिस्टर्स अँड स्किन इन्फेक्शन. त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स दाखवतात तर इचिनेस, ड्राय स्किन होऊ शकते, रॅशेस, स्कॅलिप पॅचेस, ब्लिस्टर्स अँड स्किन इन्फेक्शन होऊ शकतं, ते कॉजेस होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण टाईप्स. त्याच्यामध्ये 6 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस. कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस म्हणजे काय, इट इज अ स्किन रॅश कॉज्ड बाय कॉन्टॅक्ट विथ सर्टन सबस्टन्स. कुठल्या तर सबस्टन्समध्ये कॉन्टॅक्ट आल्यानंतर स्किनला ते इन्फेक्शन होऊ शकतं. सेकंड आहे स्टॅटिक डर्मॅटिटिस. इट इज अ स्किन इन्फ्लामेशन इन द लोअर लेग्स caused by फ्लूड बिल्डअप होऊ शकते. त्याच्यामध्ये स्टॅटिक डर्मॅटिटिसमध्ये काय होतं तर लोअर लेग म्हणजे गुडघ्याच्या खालच्या साईडला तिथं आपल्याला फ्लूड बिल्डअप होण्याची शक्यता असते, त्याची ते स्किनला इन्फेक्शन होते. नेक्स्ट आहे डिस्ट्रोटिक इचिमिया. इट इज अ कंडिशन इन विच टायनी फिल्ड ब्लिस्टर्स ॲपियर्स इन द पाम्स अँड फिंगर्स. फिंगर्समध्ये किंवा पाम्सला त्याचे इन्फेक्शन होऊ शकते. इट इज अ फ्लूड फिल्ड ब्लिस्टर्स टाईपमध्ये ब्लिस्टर टाईपसारखे त्याचे आपल्या हाताच्या तळहाताला किंवा बोटांच्यामध्ये फिंगर्समध्ये होऊ शकते. नेक्स्ट आहे न्यूमरल डर्मॅटिटिस. न्यूमरल डर्मॅटिटिस म्हणजे काय, इट इज अ कॉइन शेप्ड रॅशेस और सोर्स. कॉइन शेप्ड एका पैशाच्या आकारासारखं ते रॅशेस होऊ शकतात किंवा सोर्स होऊ शकतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे डर्मॅटिटिस हेर्पेटिफॉर्मिस. त्याच्यामध्ये काय होतं तर इट इज अ क्रोनिक व्हेरी इची स्किन रॅश मेड बम्प्स और ब्लिस्टर्स. ओके. नेक्स्ट आहे 6 आहे सेबोरिक डर्मॅटिटिस. इट इज अ skin condition that causes scalp patches and red skin mainly on the scalp. स्काल्पवरती काय होऊ शकते तर स्कॅलिप पॅचेस अँड द रेड स्किन. ओके. नेक्स्ट आहे जो अटॉपिक इचिमिया. अटॉपिक इचिमियाच म्हणजेच काय, इचिमियालाच दुसरं नाव म्हटलं जातं अटॉपिक इचिमिया असं म्हटलं जातं. अटॉपिक डर्मॅटिटिस सुद्धा असं म्हटलं जातं. अटॉपिक डर्मॅटिटिस इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ इचिमा. इचिमाचा तो मोस्ट कॉमन टाईप आहे किंवा अदर नेमसुद्धा इचिमाला म्हटलं जातं. अटॉपिक डर्मॅटिटिस और टॉपिक इचिमा इज अ क्रोनिक रिलॅप्सिंग फॅमिलियर इन्फ्लामेटरी स्किन डिसीज characterized intense itching, dry skin with inflammation and the exudation that commonly starts in early infancy and childhood but can persist of the start in adulthood. ह्याच्यामध्ये काय होऊ शकते तर अटॉपिक डर्मॅटिटिस कधी होऊ शकते तर इंटेन्स इचिंग होऊ शकते, ड्राय स्किन होऊ शकते, इन्फ्लामेशन होऊ शकते स्किनला, ॲज वेल ॲज हे अर्ली इन्फॅन्सी म्हणजे लहान बाळांच्यामध्ये पण होऊ शकते, चाइल्डहुडच्या ते एजमध्ये सुद्धा किंवा ते अडल्ट एजला सुद्धा स्टार्ट होऊ शकतं. इन चाइल्डहुड ॲज चिल्ड्रन विथ अटॉपिक डर्मॅटिटिस ग्रो ओल्डर दिस प्रॉब्लेम मे इम्प्रूव्ह और ग्रो अवे. Okay, next, but sometimes it may also become a chronic condition that extend into the adulthood. ही chronic condition कधी जास्त उद्भवू शकते तर अडल्टहुडच्या एजमध्ये तुम्हाला ती chronic condition उद्भवू शकते.
Atopic eczema, it is commonly associated with increased serum immunoglobulin E level and other atopic disease such as asthma and allergic rhinitis. त्याच्यामुळे सुद्धा ते सुद्धा सिम्पटम्स वाढवू शकतात. नेक्स्ट बघणार आहे आपण इटिओपॅथोजेनेसिस. इटिओपॅथोजेनेसिसमध्ये फर्स्ट बघतो आपण कॉजेसमध्ये काय तर कॉज काय तर इट इज कन्सिडर ॲज इचिमा म्हणजे अटॉपिक डर्मॅटिस इज कॉज्ड बाय कॉम्बिनेशन इन इम्युन सिस्टम ॲक्टिवेशन, जिनेटिक्स अँड एन्व्हायरमेंटल ट्रिगर अँड स्ट्रेस. याच्यामध्ये कुठले पॉझिटिव्ह फॅक्टर असतात तर इम्युन सिस्टीम डिपेंड ऑन इम्युनिटी पॉवर कमी असेल तर ते पण होण्याची शक्यता असते. जेनेटिकली एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑल्सो अफेक्ट अँड स्ट्रेस इज ऑल्सो पॉझिटिव्ह फॅक्टर इन इचिमा. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये आपण बघणार आहे फर्स्ट आहे डस्ट माइट, डस्टमधनं. सेकंड सम टाइम्स ऑफ सोप, शॅम्पू, फेशियल क्लिन्झर्स, लॉन्ड्री डिटर्जंट अँड फॅब्रिक softeners with chemical additives, surface cleaners, disinfectants, fragrance in candles. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर अफेक्ट करू शकतात. सोप असेल, शॅम्पू असेल, केमिकल्स असतील, फरशी वगैरे क्लिन्झिंगचे असतील, हे सगळे फॅक्टर लॉन्ड्रीचे असतील, ते सगळे केमिकल्स आपल्याला त्या इचिमा होण्याच्याला अफेक्ट करू शकतात. नेक्स्ट आहे सर्टन फॅब्रिक्स लाईक वूल अँड पॉलिस्टर्स फ्रॉम नॅचरल लिक्विड्स लाईक ज्यूस फ्रॉम फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड मीट्स. याच्यामुळं सुद्धा ते इचिमा पॉझिटिव्ह होऊ शकतात. नेक्स्ट केमिकल्स स्पेशली निकेल. नेक्स्ट केमिकल्स सच ॲज पॅराफिनेलिन, डायअमान एक्सेट्रा. एक्झाम्पल फॉर्मल्डिहाइड, आयसोथायझोल, कोकामिलेडो, प्रोपिल बेटेन. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणून अफेक्ट करू शकतात. नेक्स्ट आहे एक्सटेंडेड एक्सपोजर टू ड्राय एअर, एक्स्ट्रीम हीट और कोल्ड. याच्यामध्ये नेक्स्ट इमोशनल ट्रेससुद्धा हा पॉझिटिव्ह फॅक्टर असू शकतो आपल्याला इचिमासाठी. स्किन इरिटेशन, इन्फेक्शन, इम्पेअर्ड स्किन बॅरियर परमिट्स एंट्री ऑफ द पॅथोजन्स, न्यू प्रो-इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स इन्व्हॉल्विंग TH1, TH2 लिम्फोसाइट्स. ओके, त्याच्यामुळं सुद्धा ते पॉझिटिव्ह फॅक्टर असू शकतात. त्याच्यानंतर सेकंड आता आपण बघितलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर. त्याच्यानंतर बघणार आहे आपण जिनेटिक कंपोनंट. जिनेटिक म्हणजे जिनेटिकली ॲज अ जीनमधून आलेलं किंवा फॅमिलीमधून जर एखाद्या फॅमिली मेंबरला झालं असेल तर ते त्याच्यानंतर बाळाला होण्याची शक्यता असते किंवा मदर फादरला असेल तर चाइल्डला होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं अ नंबर ऑफ जीन असोसिएट विथ इचिमा, वन ऑफ विच फिलॅग्रीन. ओके, फिलॅग्रीन हेल्प्स मेंटेन द मॉइश्चर इन द स्किन. फिलॅग्रीन काय करत असेल तर आपल्या स्किनमधलं मॉइश्चर मेंटेन करण्याचं काम करतं. इट इज अ व्हायटल जीन फ्रॉम द स्किन सेल मॅच्युरिटी. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग द टच फ्लॅट corneocytes that form the outermost protective layers of skin. It is a deficiency can lead to dry or itchier skin. त्याच्यापासून प्रोटेक्ट करायचं काम करत असते. इट्स ऑल्सो फिलॅग्रीन म्युटेशन will have disorganized and dysfunctional protective layers of the skin. ओके, हे सगळं जेनेटिक कंपोनंटमध्ये मेन कंपोनंट कुठलं आहे तर फिलॅग्रीन. ओके, त्याच्यामुळं ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असते. जीनमधनं जे आलेले जीन आर असोसिएट विथ इचिमा, वन ऑफ द विच फिलॅग्रीन. ओके, नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे सिम्पटम्स. फर्स्ट आहे इची स्किन, सेकंड रेडनेस ऑफ द स्किन, नेक्स्ट आहे स्वेलिंग, त्याच्यानंतर स्किन लेजन विथ समटाइम्स ओझिंग अँड स्कॅरिंग. नेक्स्ट आहे टिपिकली अफेक्टेड स्किन एरिया इन्क्लुडिंग द फोल्ड्स ऑफ द आर्म्स अँड बॅक ऑफ द नीज, रिस्ट, फेस अँड हँड. याच्यामध्ये हाताला रिस्टला, मनगटाच्या इथं, फेसेसवर हे सिम्पटम्स किंवा ते इचिमाचे सिम्पटम्स दाखवू शकतात. याच्यामध्ये नॉन फार्मॅकोलॉजिकल आणि फार्मॅकोलॉजिकल.
नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये आपण बघणार आहे फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन आणि इलिमिनेशन ऑफ द पोटेन्शियल ॲलर्जीज, आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला. सेकंड, अप्लाय मॉइश्चर ॲटलिस्ट ट्वाइस अ डे फॉर कीप सॉफ्ट अँड प्लॅलेबल. ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग एजंट यूज करायचे किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम, काय जेल्स वगैरे क्रीम असतील ते आपण यूज करायचे. कशासाठी? आपली स्किन सॉफ्ट राहण्यासाठी. नेक्स्ट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, सपोर्टिव्ह सायकोथेरपी देऊन. स्ट्रेससुद्धा तो पॉझिटिव्ह फॅक्टर असल्यामुळे नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करणार आहे. नेक्स्ट आहे कन्सिडर बाथिंग अप टू वन्स डेली फॉर शॉर्ट पिरियड टाईम. याच्यामध्ये एक्झाम्पल 5 to 10 मिनिट्स फक्त तुम्ही बाथ घेऊ शकता. यूज मॉडरेटली वॉर्म वॉटर इन बाथ, गरम पाण्याने आंघोळ, बाथच्या वेळेस गरम पाणी यूज करावं. नो यूज इरिटेटिंग सोप, ओके, इरिटेटिंग सोप यूज करायचं नाही किंवा फ्रॅग्रंट डायज वगैरे असल्या त्याच्यामध्ये यूज करायचे नाहीत, ते अवॉइड करायचे आहेत. नेक्स्ट आहे एअर ड्राय स्किन अँड जेंटली पार्ट ड्राय, ओके. अप्लाय सुटेबल इमोलियंट विदिन 3 मिनिट्स आफ्टर बाथिंग. बाथनंतर, आंघोळीनंतर किंवा वॉशिंगनंतर त्याच्यामध्ये 3 मिनिटासाठी इमोलियंट आपल्या स्किनला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर 3 मिनिटांना विदिन त्याच्या 3 मिनिटातच तुम्हाला अप्लाय करायचं. नेक्स्ट आहे कीप फिंगरनेल शॉर्ट अँड क्लीन द प्रिव्हेंट स्क्रॅचिंग. याच्यामध्ये हाताची नखं किंवा बोटांची नखं आहेत ती छोटी असली पाहिजे किंवा कट केलेली असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला इचिंग झाल्यानंतर त्याचे स्कॅरिंग किंवा रॅशेस किंवा त्याचे नख लागणार नाही आपल्या स्किनला. नेक्स्ट आहे कन्सिडर कॉटन क्लोथ्स टू प्रिव्हेंट द स्क्रॅचिंग ॲट नाईट. जर तुम्हाला रात्रीची जास्त खाज उठत असेल किंवा इचिंग होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हाताला हँड ग्लोव्ज घालू शकताय, कॉटनचे ग्लोव्ज यूज करू शकताय, त्याच्या जेणेकरून त्याचे तुमचे नख स्किनला लागणार नाहीत. नेक्स्ट यूज कॉटन शीट्स अँड पैजामाज, ओके. नो यूज हार्श लॉन्ड्री डिटर्जंट हार्श असतील ते अशी यूज करायचे नाहीत. यूज सेकंड राईज सायकल फॉर लॉन्ड्री, सेकंडरी सायकल फॉर लॉन्ड्री. नेक्स्ट नो एक्सपोजर टू एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स अँड यूज ऑफ सुटेबल सनस्क्रीन क्रीम. याच्यामध्ये जास्त टेम्परेचर फ्लक्च्युएशन होत असेल तसं जास्त सराउंड करू नये आणि सनस्क्रीन क्रीम यूज करावी, रेग्युलरली यूज सनस्क्रीन क्रीम. हे सगळी नॉन फार्मॅकोलॉजिकल झाली. फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये आपण फर्स्ट बघणार आहे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रगमध्ये ऑइंटमेंट, एक्झाम्पल आहे क्रिसॅबोरॉल. सेकंड आहे अँटीहिस्टामाइन ड्रग, अँटीहिस्टामाइनमध्ये एक्झाम्पल आहे सेट्रिझिन, डायफिनाइल हायड्रोनाइन. थर्ड आहे टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड्स, कॉर्टिकोस्टेरॉइडमध्ये एक्झाम्पल आहे हायड्रोकॉर्टिसोन. नेक्स्ट आहे कॅल्शिन्युरिन इन्हिबिटर्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टॅक्रोलिमम किंवा पिमॅक्रोमलिम. नेक्स्ट आहे अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्समध्ये एक्झाम्पल ह्याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइडच्या नंतर हे झालं अँटीबायोटिक्समध्ये एक्झाम्पल आहे फ्लुकॅक्झॅसिल, त्याच्यानंतर क्लॅरिथ्रोमायसिन. नेक्स्ट आहे ड्रग दॅट टर्स डाऊन इम्युन सिस्टीम इम्युनोसप्रेसन ड्रग म्हणून त्याच्यामध्ये यूज करू शकतो. एक्झाम्पल मिथोट्रेक्झा, मायकोफेनाल्ट, मॉफेटिल, सायक्लोपोरिन. हे सगळे आपण फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये ड्रग देऊन त्याला रिकवर करू शकते. ओके, आज आपण बघितले डर्मॅटॉलॉजिकल डिसऑर्डरमधला सेकंड पॉईंट इचिमा. थँक्यू.